चमचमीत असा पनीर मसाला तयार झालाय। खूप खूप भारी लागतो चवीला। तुम्हाला जर मुलं म्हणाली, आई आज काहीतरी बेस्ट कर, तुम्हाला कंटाळा आलाय पण काहीतरी सोपं पाहिजे, तर ही रेसिपी तुमच्यासाठी। तुम्ही जर शाकाहारी म्हणजेच व्हेजिटेरियन असाल, हॉटेल किंवा धाब्यावर गेल्यावर सगळ्यात जास्त फर्माईश असते ती म्हणजे चमचमीत पनीर मसाल्याची। हॉटेल किंवा धाब्यावर गेल्यावर छोट्याशा बाउलमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करतात। अगदी 2 जणांना सुद्धा व्यवस्थित पुरत नाही। आज अगदी घरगुती साहित्यात, घरगुती मसाल्यामध्ये खूप महागडी जीन्स न वापरता थोड्याशा पनीरपासून सगळ्या कुटुंबासाठी पोटभर चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। कमी साहित्यात चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया। बारीक चिरलेले कोथिंबीर, 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 4 चमचे फ्रेश दही, 200 ग्राम चौकोनी मध्यम पनीर क्यूब, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो, 1 चमचा लाल तिखट पावडर, चवीप्रमाणे मीठ, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा पनीर मसाला, पाव चमचा हळद, खडा मसाला, कसुरी मेथी, 200 ग्राम पनीरचे असे तुकडे करून घेतले आहे। पनीर मसाल्यामध्ये असेच तुकडे वापरले जातात। या पनीरला आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर लावायची आहे, थोडीशी हळद लावायची, पाव चमचा। त्याचबरोबर याला आपल्याला मीठ लावायचे। तर अगदी अर्धा चमचा मी सगळे जिन्स वापरले। आता हे चांगले मसाले या पनीरला सगळीकडून लावून घ्यायचे। हे सगळे मसाले मी पनीरला सगळ्या बाजूने लावून घेतले। याला 20 ते 25 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत पनीर मसाल्याची तयारी करू। तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन हलका गरम झाला की त्यावर आपल्याला 2 चमचे बेसन भाजून घ्यायचे। पनीरच्या भाजीला छान दाटसरपणा यावा म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं बेसन वापरायचे। त्या बेसनाचा कच्चेपणा निघून जावा म्हणून याला आपल्याला हलक्या रंगावर भाजून घ्यायचे। हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर बेसन मी भाजून घेतले। मग पुढची तयारी करू। पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तूप घ्यायचं आहे, किंवा तुम्ही इथे तेल वापरलं तरीही चालेल। आणि आता आपण जे पनीरचे पीसेस मसाला लावून ठेवले होते ते आपल्याला चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे। साधारण 1 ते 1.5 मिनिटं एक बाजू आपण फ्राय करून घेतली। हे बघा कसे हलके मार्क्स आलेले आहे। आपण दुसऱ्या बाजूने पण पनीर शेकून घेऊ। तर मिनिटभराने हे बघा दुसरी बाजू सुद्धा चांगली फ्राय झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। हे पनीर असंच पॅनमध्ये ठेवून देऊ। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ। आता ग्रेव्हीसाठी पॅन गरम करायला ठेवलाय। त्यामध्ये आपल्याला घ्यायचे 2 चमचे तूप आणि आपल्याला 2 चमचे तेल। जर तुम्हाला फक्त तूप वापरायचे तरीही चालेल। तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे। अगदी 1 मिनिटभर मसाले परतले, यामध्ये घालायचा आहे कांदा। इथे मी 3 कांदे एकदम बारीक कापून घेतले आहे, किंवा तुम्ही कांदा किसणीने किसून पण घेऊ शकता, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। पुन्हा एकदा कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। हे बघा, कांदा असा 5 ते 6 मिनिटात चांगला परतून घेतलाय। त्याच सोबत आलं लसणाचाही कच्चेपणा निघून गेला। यामध्ये आपल्याला घालायचे काही पावडर मसाले। तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धनेपूड घ्यायची। इथे मी 1 चमचा पनीर मसाला पावडर घेतली आहे। आता याला मिक्स करून घेऊ
आपण हे मसाले एकसारखे झाले की तेव्हा आपण जे बेसन भाजले ते यामध्ये याच वेळी घालायचे. बेसन पीठ घातल्यावरती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो. 1 मिनिटभर हे मसाले मिसळले. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे मसाले हे छान शिजतात आणि जळणार पण नाही. याला 2 मिनिटं कमी गॅसवर चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. हे मसाले बघा, मी पाणी घालून मंद आचेवर 2 मिनिटं परतून घेतले. चांगले एकजीव झाले आहे, तेल सुटले आहे. मध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटोची पेस्ट. इथे मी टोमॅटो 3 मध्यम आकाराचे चांगले पिकलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही हवं असेल तर टोमॅटो किसून घेतला तरीही चालेल किंवा एकदम बारीक चॉप करून घेऊ शकता. आता टोमॅटो सोबतच आपल्याला इथे घालायच्या आहे हिरव्या मिरच्या. इथे मी 3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये चीर देऊन घेतल्या आहेत. आता आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचे म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो. याला मिक्स करून घ्यायचे आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगलं शिजून घ्यायचं आहे. याला चांगलं मिक्स करून घेतलं की गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून याला 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजून घ्यायचं. फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचं म्हणजे खाली ते करपणार नाही. 5 ते 6 मिनिटं झाली. मंद आचेवर असं शिजवून घेतले. मध्ये एकदा मी हलवून घेतलं. टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे असा निघून गेलेला आहे. छान तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. दही 4 चमचे ताजं दही घेतले. गॅस कमी करायचा. दही थोडंसं फेटून घ्यायचे. अगदी जसंच तसं घातलं तर परत गठुळ्या लवकर मोडल्या जात नाही. त्याचसोबत आपल्याला थोडीशी साधारण 1 चमचाभर कसुरी मेथी घालायची. अशी हातावर चोळून घ्यायची म्हणजे तिच्या काड्या दाताखाली येणार नाही. याला चांगलं मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं यामध्ये आपण दही घातले. त्यामुळे काय होतं, या ग्रेव्हीला एक रिचनेस येतो. या मसाल्यांचा जो स्ट्रनेस असतो ना तो ह्या बॅलन्स करतो. आता 2 मिनिटं मंद आचेवर चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा, याला मी 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घेतलंय. यामध्ये थोड्याशा गठुळ्या असतील त्या पण चांगल्या मोडल्या गेलेल्या आहे. यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे. इथे मी जवळपास 1 ग्लास गरम पाणी घातले. खूप जास्त पातळ ग्रेव्ही नसते तर अगदी थोडं गरम पाणी घातले. यामध्ये आपण टोमॅटो जेव्हा भाजत होतो त्यावेळेसच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायचं नाहीये. याला चांगलं मिक्स करूयात. आता गॅस मोठा करूयात आणि याला चांगली उकळी आणायची. याला चांगली उकळी आली आहे. आता गॅस एकदम कमी करूयात आणि आपण सुरुवातीला जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते पनीर यामध्ये घालायचे. जे काही पॅन जे तूप आणि मसाले राहिलेले ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे. याला मिक्स करून घ्यायचं. याला जास्त असं पनीर हलवायचं नाही, त्याचे तुकडे होतील. आणि आता गॅस कमी करूया. याला 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ द्यायची. 2 मिनिटं याला मंद आचेवर झाकण ठेवून घेतले. सगळ्यात शेवटी त्याचा स्वाद छान राहावा म्हणून थोडासा गरम मसाला वापरला आहे. अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरली आहे. त्याचसोबत इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेतले. ह्या तुपाचा तडका द्यायचा आहे. तुपामुळे पनीर मसाल्याला छान असा स्वाद येतो. वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. छान प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. मिक्स करून घेऊ. पनीर मसाला तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आणि याच्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं म्हणजे या तुपाचा आणि मसाल्याचा
वास आपल्याला पनीर मसाल्यामध्ये उतरतो. तर अशा प्रकारे तयार झाला अगदी हॉटेल किंवा धाब्यावर मिळतो तसा पनीर मसाला. तसं बघायला गेलं की घरामध्ये उपलब्ध असलेले मसाले वापरले आहे. फक्त काही टिप्स लक्षात घ्या. पनीरचे थोडे मोठेच तुकडे करायचे म्हणजे पनीर अगदी व्यवस्थित फ्राय करता येतं. या साध्या सोप्या टिप्स फॉलो करा. व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर ज्योती बरकले रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.